आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय श्रीमंत प्रतिष्ठित असले तरी खूप चांगली माणसांवर का खोत. आणि हो वहिनी, उद्या त्यांनी आम्हाला त्यांच्या वाड्यावर जेवायला बोलवलंय. हा वहिनी, आईच्या आणि बापाच्या मायेनं वाढवली मी पुरे. माझ्या कष्टांचं चीज झालं. फार मोठ्या घरची सून होणार आहे माझी पोरगी. काका, मितालीचा होकार आहे का ह्याला? अर्थात. नकार का असेल? वेद सारखा मुलगा, खोतांसारखं प्रतिष्ठित घराणं, अजून काय हवंय? नशीब काढलंय माझ्या पोरीनं. आणि बरं का वहिनी, नलीच्या लग्नाचाही पार उडवून टाका आता. हा पण एक आहे, त्या तिकडीशी लग्न करायला कुठला मुलगा तयार होणार? कुंदरा, बाबा चला आता. अरे हो बाबा प्लीज. हो, जायचंच आहे. अरे बरं का रे पोरांनो, तुम्हाला खूप काम आहे बरं का या लग्नात. बाबा हा, आणि हे नरे तर करवले असणार आहे. बस झाला आता, प्लीज घरी चला बाबा. पेढा घे रे, पेढा घे. बाबा तुम्ही घ्या. बाबा, प्लीज घरी चला तुम्ही आधी. अरे हळू हळू धडकतेस काय? काय झालं, इतकी का घाबरलीस? काय भूतभीत बघितलंस का काय? हो 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 हो, काय बोलते कोणास ठाऊक. शांत शांत. सौरभ, सौरभ, सौरभ. प्रमिला, सौरभ कुठे? सौरभ कुठे? अहो बसा. सौरभ, ए सौरभ. तुम्ही ना एखाद्याच्या मागे लागलात ना की त्याचा पिच्छाच सोडत नाही तुम्ही. किती बोलाल, किती रागवाल त्याला. बाबाराव, सावधान राहा. सौरभला एकटं सोडू नको. त्याला जितकं जपता येईल तितकंच, कारण त्याने जे भयानक कृत्य केलंय त्याची शिक्षा सौरभला मिळणार. अहो काय झालं, असं का वागताय? बाहेर काही घडलंय का? अहो काय नवीन खड्डा करून आलात का? यावेळी जरा मोठाच खड्डा करा, म्हणजे आपण दोघंही मावलं पाहिजे त्यात. अहो असं काय करताय? अहो सौरभ, सौरभला एकटं सोडायचं नाही. त्याला घरातही एकटं सोडायचं नाही, बाहेर जाताना तर अजिबात नाही. काम कर, सत्यवानला कायम बरोबर पाठवत जा त्याच्या. सौरभचा जीव वाचवला पाहिजे. त्या बाईचा काही भरोसा नाही. मी पाणी देऊ का तुम्हाला?
विठा, ए विठा, पाणी आण बरं. अतृप्त आत्म्यांची नजर घारीसारखी असते. थरथरतीयस काय? जा दुसरं पाणी घेऊन ये. नकोय मला पाणी. तुम्ही ना काळजी करू नका. माझं सौरभकडे पूर्ण लक्ष असतं. कुठला कुठला ब्रह्माचा भोपळा? ही मैत्रीण आहे ना तुझी? आणि तो वेद कुठं आहे? वेदवर विश्वास होता ना? कुठं आहे तो? चांगलं गोड गोड बोलून केसाला गळा कापला ना त्यानं. खोत आहे तो, खोत. धोका, विश्वासघात, कपट, स्वार्थ असे दागिने घेऊन मिरवतात ते खोत. खरं तुम्ही आंधळे आहात, दिसत नाहीये तुम्हाला. बेईमानी रक्तात आहे त्याच्या. विंचवाची जात आहे त्यांची. त्यांना ना तिथल्या तिथं ठेचायचं. हातात घेतलं त्याला तर तो दंश करणारच ना. एवढं कळत नाहीये? मी माझं रक्त आटेपर्यंत ओरडून सांगत होते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यावेळी एक ऐकलं नाहीच माझं. कुणाला पटलं नाही माझं. पण आता काय झालं? काय झालं? तुझ्याच मैत्रिणी बरोबर त्यानं लग्न ठरवलंय आणि तुला कानोकान खबर नाहीये त्याची. कळतंय का काय घडतंय ते? मी अजून मिताली आणि वेदची बोलले नाहीये. आणि त्याशिवाय मी कोणताही गैरसमज करून घेणार नाही. मितालीचा चेहरा बघितला ना? खूप काही बोलत होता. आपण ना कोणीच धीर नको सोडायला इतक्यात. दादाचं मितालीवर किती प्रेम आहे माहितीये ना आपल्याला. मला वेद आणि मितालीशी बोलायला हवं. ठीक आहात ना तुम्ही आता? एक महत्वाचं बोलायचं होतं. बोलू का? बोल. ते वेदच्या लग्नाचं पुढे काय झालं? म्हणजे चांगला दिवस मुहूर्त वगैरे बघावा लागेल ना आपल्याला. हो, सत्यवानला पाठवलं मी गुरुजींकडे. मुहूर्त वगैरे काढतील ते. अरे हो, महत्वाचं सांगायचं राहिलं. मी मुकुंदरावांना आणि मितालीला आपल्या घरी प्रीती भोजनासाठी बोलवलंय. हे बघ, खोतांच्या प्रतिष्ठेला साजेल अशी व्यवस्था झाली पाहिजे. हो, करते. काय आहे, मितालीची घरात सगळ्यांची ओळख झाली पाहिजे. ती रुळायला पाहिजे घरात. आणि वेद आणि मितालीला एकत्र वेळ घालवता आला पाहिजे. हे बघ प्रमिला, सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांचा सगळा मानपान व्यवस्थित झाला पाहिजे. हे काय, तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजले जातात? त्याला कारण आहे.
उगीच नाही पडलाय माझा चेहरा. तुमचे लाडके बंधू शंकर भाऊजी, त्यांना आवरायला हवं. रंगाचा बेरंग करण्यात पटाईत आहेत ते. बरोबर आहे तुझं. माझ्या जीवावर फुकटचं खाऊन सांडासारखा माजलाय तो. निघालतो व्यसन त्याला बरोबर. तरी जास्तच उधाळायला लागला तर मुसक्या हातपाय बांधून त्याला कोरड्या विहिरीत फेकून देईन मी. परवा करणार नाही अजिबात. बाबाराव खुद म्हणतात मला, मी ठरवतो ते आणि तसंच होणार. या घरात तिकळीला थारा नाही. वेदचं लग्न मिताली बरोबरच होणार. माझ्या वाटेत जर कुणी आडवा आला तर तो सख्खा भाऊ जरी असला तरी टाचेखाली चिरडून मारेन मी त्याला. आई, मी मितालीला पूर्ण ओळखतोय. मिताली असं कधीही करणार नाही. आई, मला खात्री आहे तिच्यावर दबाव आणलाय, पण मला हे समजत नाहीये की वेद का गप्पा बसला. तो या लग्नाला कसा तयार झाला. मी वेदला फोन लावते. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. आई, मी लगेच आले. ए, तू कुठे चाललीस? नली, हे बघ, डोक्यात राग घालून तू काही वेडेपणा करू नकोस प्लीज. मला वेदला जाब विचारायला नको का? त्याला माहितीये दादाचं आणि मितालीचं किती प्रेम आहे एकमेकांवर. अरे तू असा गप्प कसा राहिला? इतर वेळी बापाराव खोतांच्या चुकीच्या निर्णयावर बोलतो तो. आता काहीच बोलला नाही. बाबाराव खोतांना विरोध करायला हवा होता त्याने. ही माझी आणि मितालीची फसवणूक नाही का झाली? वेदला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मी जाब विचारणार आहे आत्ताच्या आत्ता. नरे थांब. हद्द झाली, हद्द झाली, हद्द. माणसानं किती निर्लज्ज, दुष्ट आणि थोरत असावं ना याचा कळस आहे दादा, कळस. संताप होतोय माझा वहिनी, चिडचिड होते माझी, चिडचिड. शक्य तेव्हा मी दादाला समजावण्याचा प्रयत्न करतोय पण निर्डावलाय ग तो. स्वतःच्या स्वार्थाशिवाय त्याला काहीच सुचत नाही. वेद सारख्या साध्या सरळ मुलावर अजून किती अन्याय करणार आहे हा? तू का गप्प आहेस वहिनी? माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय वहिनी. हे वहिनी थांबव, सगळं हे थांबव वहिनी, थांबव. शंकर, वहिनी, दुसऱ्यांच्या भावनांशी कसं काय खेळू शकतो ग माणूस? दादाने त्या नायकांना वाड्यावर बोलवले जेवायला, प्रीती भोजन म्हणे. आणि वेदला तो हळूहळू तयार करणार आहे लग्नासाठी आणि त्यासाठी दबाव टाकतोय त्याच्यावर. आणि हे सगळं माझ्या समोर घडतंय आणि मी काय करू मला नाही सुचत आहे. पहिली त्रास होतोय मला. मला एक माहिती, वेद सोबत लग्न करून त्याची बायको म्हणून या घरात येईल फक्त नली. त्याची अवस्था बघितलीस ना तू? आणि वेदचं नली सोबत लग्न नाही ना झालं, कोसळेल होतो. त्या नलीची उमेद संपून जाईल जगण्याची. जेव्हा पण प्रेम करतात ग एकमेकांना,
काहीतरी थांबव. शंकर शांतो. माकडाने किती उडी मारली ना तरी चंद्र नाही हातात घेऊ शकत तो. आणि नियतीसमोर बाबाराव माकडच आहे. मारू दे ना त्याला उड्या. एक दिवस असा तोंडावर पडेल ना तो. आणि आपली नली साधारण मुलगी नाही अरे. जेव्हा प्रश्न तिच्या स्वाभिमानाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा येईल ना तेव्हा बाबारावचे सगळे खेळ असं उधळून टाकेल ते. त्यामुळे निश्चिंत राहा. कुणाला फोन केलाय? नलीला? आता बोलू पण शकत नाही का तिच्याशी मी? मैत्रिणीशी बोलणं पाप आहे का? मैत्रिणीशी नाही, ते कळशी बोलणं पाप आहे. कशाला पाहिजे तिच्याशी समजून? अशुभ अमंगळ आहे ते. आपल्या घरात आता शुभ कार्य होत आहे. मला तिची सावली सुद्धा नको. हे तुम्ही बोलताय? तुम्ही स्वतः नलीच्या हातावर पेढा ठेवलात तो? ती खूप शुभ आहे म्हणून का? वर नली आणि ऋषीला काय सांगितलं होतं तुम्ही? की लग्नात मदतीला या असं आमंत्रण दिलं. असं का केलं बाबा तुम्ही? मिताली, आजकाल जीभ फार लांब होत चालली आहे तुझी. तुला याच्या आधी असं वागताना कधीच नाही पाहिलं. मीही आजवर मुकुंद नाईकांना असं दुष्टपणे वागताना बघितलं नाही. मुद्दाम गावड्यांच्या घरी पेढे द्यायला काय जाता? वर नलीला तोंडावर म्हणता तिकडीशी लग्न कोण करणार म्हणून. माझ्यावर केली तितकीच माया केलीत ना हो तुम्ही नलीवर. मग आजच तुमच्या वागण्यात इतका कडवटपणा आलाच कुठून? पास झाले मिताली. या आपल्या वास्तूत त्या अपशकुनी मुलीचं नाव घ्यायचं नाही. आणि बघ, उद्या आपल्याला खोतांकडे जायचंय प्रीती भोजनासाठी. व्यवस्थित नटून थटून यायचं. तुला बघून वेदराव त्या नलीला पूर्णपणे विसरले पाहिजेत कायमचं. आज छान बेत केलाय जेवणाचा. म्हणजे सगळा वेदच्या आवडीचा मेनू आहे. वेदच्या आणि आईंच्या आवडीनिवडी जवळ जवळ सारख्याच आहेत. आज वेद नाही जेवायला? अलीकडे फार कमी असतो तो सगळ्यांसोबत जेवायला. आई, अगं जबाबदारी कमी आहे का त्याच्यावर? महत्वाच्या कामासाठी गेलाय बाहेर आणि त्याला यायला उशीर होईल. बर, एक लक्षात ठेव बाबा, जेव्हा मुलीकडची जेवायला येतील ना तेव्हा असं त्याला कामानिमित्त कुठं बाहेर पाठवू नकोस म्हणजे झालं. आई, प्रमिला, मी नंतरच जेवेन. वेद आला की त्याच्यासोबत जेव. कशाला भरल्या तटावरून कशाला उठताय? मी थांबेन ना माझ्या लाडक्या लिकासाठी. तसंही मी आणि विठा नंतरच जेवतो. तुम्ही जेवा. ठीक आहे. दादा, माझी एक विनंती आहे तुला. मला वाटतं अजूनही तू तुझा निर्णय बदलावास. ज्या कामासाठी या घरात राहतोस ना ते कर. चांगलं जेवण आहे, चवीनं जेव. माझा मुलगा आणि मी काय करायचं ते बघून घेतो. जेव. दादा, रे काळ बदललाय. त्या तिकडीसारख्या जुनाट परंपरा कधीच पुढे निघाल्यात. आणि नली खरंच खूप चांगली आणि समंजस मुलगी आहे. हे खरंय. नली तशी गुणी मुलगी आहे. मग मिताली चांगली आहे, गुणी आहे, समंजस आहे. आणि विशेष म्हणजे ती अपशकुनी नाही. दादा, नली आणि वेद दोघेही एकमेकांना आवडतात.
छान मित्र आहेत ते एकमेकांचे. तिथंच चुकतोय ना वेद. त्या शापित मुलीच्या नादी लागून स्वतःवर संकट उडवून घेतो तो. वेद आणि मितालीचं जर लग्न झालं तर 3 मनं दुखावतील. स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न झालं म्हणून वेद कधीच आनंदी होणार नाही आणि ती मितालीही सुखी होणार नाही. असं व्हायला नकोय. ए काय काय प्रॉब्लेम काय तुझं? कशाला मध्ये नाक खुपसतेस? काही वाईट होणार नाही. जेव्हा असंच होईल दादा. सक्तीची नाती कधीच यशस्वी होत नाहीत आणि तू जर अजून दबाव टाकलास ना तर त्याचे वाईट परिणाम होतील. विठा कसा चाललाय संसार तुमचा? चांगला चाललाय ना? काय भिकाजी, खुश आहात ना दोघं एकमेकांबरोबर? बघितलंस, मी जेव्हा भिकाजीचं लग्न ठरवलं ना तेव्हाही तुम्ही सगळे असंच म्हणत होता की असे वाईट परिणाम होतील. आज आपल्या घरातलं सगळ्यात आनंदी जोडपं आहे हे. वेद आणि नली दोघंही सज्ञान आहेत. त्यांनी जर पळून जाऊन लग्न केलं तर कुणीच काहीही करू शकणार नाही. बघा, ऐकलं का? सगळ्यांनी नीट ऐकलं. म्हणजे हा फूस लावतोय वेदला, सुचवतोय की पळून जा म्हणून. हलकट माणूस आहे हा. मी त्याला समजून घेतोय आणि तसं तर तुलाही सगळं समजतंय, पण तू जाणून बुजून दुर्लक्ष करतोयस कारण तुझा अहंकार. हो, आहे अहंकार मला. कारण अहंकार करण्यासारखं कर्तृत्व आहे माझं. एकट्याच्या जीवावर सगळं घर पोचतोय मी. तू फुकट्या ऐत खाऊ मला अक्कल शिकवतेस? दादा, तोंड बांध. एक शब्द बोलायचा नाही. काही झालं तरी कुठली तिकडी या घरात पाऊल ठेवू शकत नाही.